हिंदी सक्तीच्या विरोधात जो काही मोर्चा निघणार आहे त्याच्या चर्चेसाठी मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांवर जबाबदारी दिली गेली आहे। संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि नितीन नांदगावकर यांच्यावर ही जबाबदारी आहे, तर ठाकरे सेनेकडून संजय राऊत, वरुण सरदेसाई यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे। वेळ आणि मार्ग ठरवण्यासाठी दोन्ही पक्षातले नेते चर्चा करणार आहेत। 5 जुलैला हिंदी विरोधात भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांची यापूर्वी त्यासाठीची भेट सुद्धा एक झालेलीच आहे। आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचीही एका खासगी कार्यक्रमात भेट झालेली होती आणि आता मात्र मोर्चाच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी नेते सुद्धा दोन्ही पक्षांनी ठरवलेले आहेत। त्यांच्यामध्ये योग्य ती चर्चा होईल आणि नियोजन केलं जाईल। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। श्रेयस, आता मनसे आणि ठाकरेंच्या सेनेनं नेत्यांवर सुद्धा जबाबदारी दिली गेलेली आहे। कधी नेमकी यांच्यामध्ये बैठक होणार आहे आणि कोण कोण त्यासाठी उपस्थित असेल? रिद्धी, खरं तर आपण पाहिलं जसं म्हणालीस की कालपासून खरं तर एकमेकांना भेटणं ज्या ज्या गोष्टी आहेत सुरू झालेल्या आहेत। आपण बघू शकतो संदीप देशपांडे मनसेकडून असेल किंवा नितीन सरदेसाई असतील, हे सगळेच लोक खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या लोकांना भेटतायत। कालच आपण चित्र बघितलं जिकडे वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे दादरच्या एका हॉटेलमध्ये भेटलेले। त्यामुळे आता या 4-5 लोकांकडे ही जबाबदारी दिली या महामोर्चाची। एकंदर महामोर्चाची जबाबदारी या दोन पक्षांची एकत्र जरी असेल तरी अनेक पक्षाला जुळत आहेत। म्हणजे आपण बघतो राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवारांचा जो पक्ष आहे त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय, काँग्रेस सुद्धा पाठिंबा दिलाय। ह्यांच्याशी सुद्धा जी गोष्टी आहेत, ज्या बोलणी आहेत सुरू आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठे आता एक वेगळा महामोर्चा स्वरूप होता दिसतंय। अनेक भेटी होता दिसतात। कालच आपण बघितलं, काल रात्री सुमारे 8:30 वाजता बाळासाहेबांनी एक वेगळी बैठक घेतली या महामोर्चासाठी, ज्यात शिवसेनेचे पण पदाधिकारी आले होते। त्यामुळे कुठे ना कुठे आता अनेक बैठका होता दिसतात। आज दुपारी सुद्धा एक बैठक आहे असं सांगण्यात येत आहे। आता कुठे ना कुठे ह्यांचे कुठे भेट होत आहेत, काय होतं हे आता आपल्याला पाहावंच लागेल। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी श्रेयस।